जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले राजे पुन्हा वाईला आले. तेथे येऊन त्यांनी खानाच्या स्वारीत जिंकलेले सर्व खजिना, हत्यारे, सर्व साहित्य यांचा बंदोबस्त लावला. जे शरण आले त्यांना अभय दिले. ज्यांना राजांच्या सेवेत यायचे होते त्यांचे स्वागत केले व गडाच्या जोखीमदारी मोरोपंत व सर्वांवर सोपवून ते पन्हाळ्याच्या दिशेने रवाना झाले. बघता बघता त्यांनी पन्हाळा काबीज केला. आता बघूयात पुढे. अफजल खानाच्या मृत्यूची आणि आदिलशाही फौजेच्या भयंकर पराभवाची वार्ता विजापुरात आली तेव्हा चढे घोडियानिशी राजांना पकडून दरबारी हजर केल्याचे स्वप्न पाहण्यात विजापूर दरबार दंग झाला होता. अफजल खान वधाची बातमी आली आणि दरबार स्वप्नातून जागा झाला. वीज कोसळावी तशी ती बातमी आली. बादशहा हतबल होऊन तख्तावरून उठून गेला. बड्या बेगमेंच्या अश्रूंना खळ राहिला नाही. या बातमीच्या पाठोपाठच शिवाजीच्या फौजा आदिलशाहीत घुसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आदिलशाही त्या वार्तेने कासावीस झाली. विचार सुरू झाला. तोच आदिलशाहीचा एक प्रमुख किल्ला पन्हाळा शिवाजीने काबीज केल्याची वार्ता येऊन धडकली. बातम्या यायला देखील उसंत लागत नाही, पण शिवाजीला उसंत नव्हती. अफजल खाना वधानंतर अवघ्या 18 दिवसात आदिलशाही मुलूक काबीज करीत शिवाजी पन्हाळगडावर पोहोचला होता. आजवर शिवाजीचा बंदोबस्त करणारी आदिलशाही शिवाजीच्या आक्रमणापासून आपला कसा बचाव करावा याचा विचार करू लागली. औरंगजेबाने राज्यारोहणाप्रसंगी शिवाजी राजांना खास पोशाख पाठविण्याचे आधीच जाहीर झाले होते. या साऱ्या बातम्यांनी भयभीत झालेल्या आदिलशाहीनं मोगलाईकडे धाव घेतली आणि मदतीची याचना करणारे शाही पत्र घेऊन विजापूरचे स्वार दिल्लीकडे रवाना झाले. देश, कोकण आणि खुद्द विजापूर या मुलकात शिवाजीने उठविलेल्या या धुमाकुळीने आदिलशाही हादरून गेली. आदिलशाहीने गडबडीने शिवाजीवर दुसरी मोहीम पाठविली. वाईवरून पळून गेलेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान सूड घेण्याच्या संधीची वाट पाहत होता. फाजल खान आणि रुस्तुम जमा याच्या आधिपत्याखाली दुसरी मोहीम रचली गेली. आदिलशाहीचे सरदार सादत खान, फत्ते खान, संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे हेही त्या मोहिमेत सामील झाले होते. राजांना या नव्या संकटाची चाहूल लागताच त्यांनी आपले पुणे भागातले नवे सरदारही तातडीने बोलावून घेतले. राजांनी पन्हाळ्याचा बंदोबस्त पक्का केला. नेताजी पालकरांना आपल्यावर चालून येण्याच्या सैन्याला त्रस्त करून सोडण्याचे हुकूम सोडले. राजांच्या जवळ त्यावेळी हिरोजी इंगळे, भीमाजी वाघ, सिदोजी पवार, गोधाजी जगताप व महाडिक हे सरदार होते. त्यांच्या मदतीला नुकतेच स्वराज्यात सामील झालेले जाधव, पांढरे, खराटे, पितापुत्र व सिद्धी हलाल हेही होते. येणाऱ्या शत्रूचा मागोवा घेत नेताजीही राजांना सामील झाला. आदिलशाही फौजेशी उघड्या मैदानावर टक्कर देण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. राजे सर्व फौजेशी तयारी करून आदिलशाही फौजेची कोल्हापूर नजीक वाट पाहत होते. राजांनी सैन्याचे 2 भाग केले. एक रुस्तुम जमासाठी, दुसरा फाजल खानसाठी. फाजल खानावर नेताजींची निवड केली. राजे नेताजींना म्हणाले, काका, तुम्ही फाजलवर चालून जा. फाजलने आमचा पराक्रम पाहिला आहे. तो धास्तावलेला शत्रू आहे. पहिली धडक जोरानं तडफेनं द्या. त्याचं उरलं सुरलं धैर्य नाहीसं होईल. तो पळून जाईल. आणि राजे आम्ही रुस्तुम जमावर चालून जाऊ. रुस्तुम जमाचा आणि आमचा स्नेह आहे. आम्ही चालून येतो हे समजताच तो धरसोडीनं धोरण ठेवील.
फाजलचा पराभव झाला की तो त्याच्या पाठोपाठ जाईल असा आमचा अंदाज आहे. एवढा शत्रूचा पराभव केला की विजापूरची ताकद पुरी नामोहरम होईल. या मोहिमेत विजय मिळवायचाच हवा. शत्रू आपणास गाठीपर्यंत आपण थांबायचं नाही. टप्प्यात शत्रू आला की आपण चालून जायचं. राजे वाट पाहत होते. फाजल व रुस्तुम जमा आपल्या फौजा घेऊन मार्ग आक्रमित होत्या. कोल्हापूर नजीक फौजा येताच राजांनी आघाडी उघडली. राजांच्या आणि नेताजींच्या फौजा त्वेषाने आदिलशाही फौजेवर तुटून गेल्या. मराठ्यांचे सैन्य आपणहून चालून येईल असे आदिलशाहीला वाटले नव्हते. राजे कुठल्या तरी किल्ल्याचा आश्रय घेतील, आपण वेढा घालू, मदत मागू असा फाजलचा अंदाज होता. पण समोरून धुळीचा पर्वत उभा करीत येणारी मराठी फौज पाहताच फाजल गांगारून गेला. काय होते हे कळायच्या आत टापांचा आवाज घुमवीत एखादा वळीव गर्जना करीत कोसळावा तसा मराठी फौजेचा तडाखा फाजलवर कोसळला. एकच रणकंदन सुरू झाले. हर हर महादेवच्या गर्जनेत दिन दिन ते आवाज लुप्त झाले आणि फाजलची आदिलशाही फौज वाट दिसेल तिकडे धावत सुटली. थोडा पाठलाग करून राजांची फौज मागे कोल्हापूरला आली. या लढाईत राजांनी 12 हत्ती व 2000 घोडी यांचा पाडाव केला. पन्हाळा घेतल्यापासून 1 महिन्याच्या अवधीत ही लढाई झाली. 1 महिन्याच्या अवधीत आदिलशाहीचा दुसरा पराभव झाला. राजांनी पन्हाळगडाची मजबूती वाढविली आणि आपले लक्ष मुलुकगिरीवर केंद्रित केले. आपल्या फौजेचे 3 भाग करून 3 स्वायांचा बेत राजांनी रचला. आदिलशाहीची कचदिल मनस्थिती, अंतस्त्य दुबळेपणा आणि नव्या पराक्रमाने आदिलशाहीला पडलेली दहशत राजांनी पुरी ओळखली. राजांनी नेताजींच्या अधिपत्याखाली आदिलशाहीचा गाभा दिला. खुद्द स्वतःकडे देश घेतला आणि 3री मोहीम कोकणातील आखली. नेताजी पालकरने आपल्या 3000 घोडदळासह विजापूर लगतचे तिकोटे, दक्षिणेकडील हुक्केरी, गोकाक येथपासून गदग लक्ष्मीश्वरापर्यंत जाऊन खंडण्या वसूल केल्या. राजांची कोकणातील मोहीम दारोजीच्या अधिपत्याने राजापूर बंदराकडे वळली. राजापूर रुस्तुम जमाच्या ताब्यात होते. राजांचा आणि रुस्तुम जमांचा अंत्यस्थ स्नेह होता. तेव्हा बंदराला त्रास न देता बंदरात उभी असलेली अफजलची 3 जहाजे तेवढी ताब्यात घेण्याचा राजांचा सेनापतींचा इरादा होता. पण राजापूरचे इंग्रज वखारवाले संधीचा फायदा घ्यायला उठले. देण्या घेण्याच्या मोबदल्यात त्यांनी त्यातले एक गलबत लाटण्याचा डाव मांडला. मराठ्यांचा अधिकारी दारोजी याला त्याचा सुगावा लागताच राग येऊन त्याने गिफर्ड व एक इंग्रज दलाल यांना गिरफ्तार केले. राजे तेव्हा आपल्या फौजेनिशी आजूबाजूचे किल्ले घेत होते. रायबाग सारख्या व्यापारी पेठा लोकांशी अनुसंधान लावून राजांनी काबीज केल्या होत्या. राजे मिरजेजवळ असता राजापूरला पकडलेले गिफर्ड, एक दलाल आणि जप्त केलेले गलबत याबद्दल तक्रार घेऊन टोपीवाल्यांचा प्रतिनिधी दुभाषा शेनवीसह मिरजेला येऊन धडकला. गंगाधर पंतांनी टोपीकराला राजांच्या पुढे हजर केले. राजांनी सर्व तक्रार ऐकली. इंग्रज धूर्त आहे हे राजांनी ओळखले होते, पण इंग्रजांचा आणि रुस्तुम जमाचा स्नेह राजांना माहीत होता. रुस्तुम जमा फोंडा काबीज करून राजांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या कुडाळ सावंतांचा आदिलशाहीच्या वतीने समाचार घेत आहे हे राजांना माहीत होते. राजांनी उदारपणे गिफर्डला व दलालाला सोडून दिले.
पण हे करीत असता त्यांनी इंग्रजांकडून लेखी करार करून घेतला. इंग्रजांनी जंजिरा सिद्धीला मदत करू नये व केव्हाही राजांच्या विरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शत्रूला मदत करू नये अशी महत्वाची 2 कलमे त्यात होती. हा करार लिहून घेऊन कैद केलेले दोन्ही इंग्रज व त्यांचा जप्त केलेला माल राजांनी परत केला. सर्व मुलूकभर चाललेली लुटालूट, गमावलेले किल्ले, फाजलचा झालेला पराजय यांनी आदिलशाही अक्षरशः गर्भगळीत झाली. या घालमेलीतच शिवाजीराजे आता विजापूरवर स्वारी करून आदिलशहाला विजापूरच्या गादीवरून काढून त्या जागी दुसरा सुलतान नेमणार अशी बातमी विजापूरला येऊन धडकली. विजापूर दरबाराचे खलबत बसले. अली आदिलशहाने कुर्नूलचा पराक्रमी सरदार सिद्दी जोहर याच्याकडे धाव घेतली. सिद्दी जोहर हा युद्धनिष्णात, राजकारण जाणणारा व तडफेने मोहीम चालवणारा सरदार होता. आदिलशहाने त्याचा मोठा सन्मान केला. सलाबत खान हा उच्च किताब दिला आणि 20,000 घोडदळ, 40,000 फौज देऊन सिद्दी जोहरला शिवाजी राजांच्यावर पाठविले. सिद्दी जोहरला मदत करण्यासाठी आधीच्या लढाईत पराजित झालेले फाजल खान व रुस्तुम जमा हेही होते. विजापूरहून सिद्दी जोहर जेव्हा निघाला तेव्हा राजे मिर्जेच्या वेढ्यावर होते. नेताजी विजापूर भागात होते. दारोजी राजापूर आटोपून रुस्तुम जमाचा मुलूक सोडून आचरे, वेंगुर्ले, कुडाळ या प्रदेशाकडे वळले होते. राजांच्या फौजेचे 2 हिस्से मुलुकगिरीवर असता सिद्दी जोहर विजापूरहून निघाल्याची बातमी राजांना मिळाली. आदिलशाहीचा हा डाव अनोखा होता. राजे त्या बातमीने बेचैन होते. राजांनी गडबडीने मिर्जेचा वेढा उठविला. नेताजी दारोजींना सत्वर येण्याचे हुकूम पाठविले व कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राजे पन्हाळगडावर गेले. गडावर गुढ्या उभारल्या होत्या. जिकडे तिकडे तोरणे, झेंडे उभारले होते. स्वराज्याची गुढी नुकती कुठे उंचावत होती, तोच त्या उंचावणाऱ्या गुढीचा नाश करण्यासाठी आदिलशाहीचा जोहर येत होता. याच वेळी शास्ता खान 75,000ची फौज घेऊन राजांवर चालून येत असल्याची बातमी आली. आदिलशाहीने व मोगलांनी एकाच वेळी राजांचा पुरा बिमोड करण्याचा चंग उचलला. राजांनी किल्ल्याचा कडक बंदोबस्त करून घेतला. गंजी खाण्यापासून ते अंबार खाण्यापर्यंत. शास्ता खान अहमदनगरास व सिद्दी नजीक आल्याचे वर्तमान राजांना गडावर कळले. नेताजींचा दारोजीचा अद्याप पत्ता नव्हता. पन्हाळ्यास इशारतीच्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. मेटकऱ्यांचे खुनेचे करणे वाजत होते. गडाच्या तुपाच्या विहिरीत भरपूर तूप जमा झाले होते. सगळीकडे जय्यत तयारी झाली होती. तोफांचे धमधमे उभारत होते. एके दिवशी त्र्यंबकराव भास्कर यांचा सबनीस धावत महाराजांकडे आला. राजे, गनिमांची फौज आल्याची वर्दी आली. ठीक आहे सबनीस, त्यात घाबरण्याचं काय कारण आहे? लक्ष्मी पाठीशी आणि संकट सदैव समोर ठेवावीत असं आम्हाला शिकवलं गेलं आहे. चला. राजे घोड्यावर स्वार झाले. पुन्हा एकदा त्यांनी गडाची पाहणी केली. जरूर त्या सूचना केल्या आणि राजे दक्षिण बुरुजावर आले. कोल्हापूरच्या दिशेने धुळीचे लोट दिसू लागले. बुरुजावरच्या तोफा ठासून सज्ज ठेवण्याची आज्ञा देण्यात आली. सिद्धीची 40,000ची फौज पन्हाळ्याजवळ आली. गड गाठताच सिद्धीने वेढ्याचे काम सुरू केले. गडाच्या पूर्वेस सिद्दी जोहर, फाजल बडे खान व रुस्तुम जमा हे होते. पश्चिमेला सादत खान, मसूद, बाजी घोरपडे, भाई खान हे होते. दक्षिण उत्तर जागा पाहून नाकेबंदी करण्यात आली होती. जास्त भर पूर्व पश्चिमेकडे होता.
कारण गडाच्या प्रमुख वाटा त्याच बाजूला होत्या. सिद्दी जोहरने वेढ्याचे काम पूर्ण केले. गडावरून जिकडे पहावे तिकडे सैन्याच्या छावण्या दिसत होत्या. वेढ्याची मांडणी पुरी होताच फौज पुढे सरकू लागली. गडानजीक येणाऱ्या तोफांचे गाडे गडावरून दिसत होते. राजे पूर्वेच्या बाजूवरून शत्रूच्या हालचाली निरखित होते. बुरुजावरची तोफ इशारतीसाठी वाट पाहत होती. शत्रू टप्प्यात येताच राजे बुरुजावरून उतरले. दृष्टीच्या टप्प्यात येणाऱ्या तोफांच्या मोर्चावर त्यांनी नजर टाकली. राजांनी हात वर केला तोच जय भवानीच्या आरोळ्यात तोफा धडाडू लागल्या. जोहर 3 दिवसात जेवढा पुढे आला होता तेवढा मागे रेटला गेला. शत्रूचा एकच गोंधळ माजला. तोफांच्या टप्प्याबाहेर जाऊन शत्रूने दम घेतला. राजांच्या तोफांचा पल्लाही लक्ष्मण रेषा ठरली. चिडलेल्या सिद्धीने वेढा अधिक बळकट करण्याकडे लक्ष दिले. त्याने वेढा अधिक जोरदार आवळून टाकला. सह्याद्रीचा सिंह पुरा कोंडला गेला.